आपल्याला जे आहे ते देवाने दिलंय, तर त्यापुढे आपण काय करता येईल हे बघायचं. आम्ही दोघं खचून गेलो, डिप्रेशनमध्ये गेलो. पूर्ण आमचं घर डिप्रेशनमध्ये होतं. दोघं एकमेकाला हिंमत देऊन आम्ही एक गड लढतोय. वो बहुत मैं अंदर के अंदर ये होती थी, पर मेरा बच्चे बच्चे को अपने दोनों ने हिम्मत दी है कि नहीं ऐसे कर नको। इतिहास साक्षीला आहे की परमेश्वराने समाज घडवण्यासाठी असेल किंवा तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी असेल, असामान्य बुद्धिमत्तेची माणसं पृथ्वी तलावर जन्माला घातली. असंच एक व्यक्तिमत्व आपल्या अकलूज शहरामध्ये आहे. त्याचं नाव आहे जिब्रान जावेद तांबोळी. हा मुलगा अतिशय कुशाग्र बुद्धीचा तरुण, दिसायला सुंदर, देखणं, मात्र काही नैसर्गिक गुंतागुंतीमुळे या तरुणाची दृष्टी ही गेली. जिब्रानचे शिक्षण BSc पर्यंत झाले, BSc ॲग्री झाले. BSc पर्यंत त्याची दृष्टी चांगली होती, मात्र काही कारणाने म्हणा किंवा काही अपवादात्मक परिस्थितीमुळे म्हणा त्याची दृष्टी आपोआप काहीशी कमी होऊ लागली. त्याचे पालक सामान्य कुटुंबातले, त्यांनी एकुलता एक मुलगा असल्याने त्याची दृष्टी परत येण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पुणे असेल, हैदराबाद असेल, चेन्नई या ठिकाणी मुलाचे उपचार केले. परिस्थिती नसतानाही परिस्थितीची झुंज देऊन मुलाचे उपचार करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. डॉक्टर आणि पालकांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि नियती यशस्वी झाली. मात्र जिब्रान नावाच्या या तरुणाने नियतीलाही गुडघ्यावर टेकवले. दृष्टी गेली तरी त्याने हार मानली नाही. आईवडिलांना त्यानेच पाठिंबा दिला, बळ दिले आणि आई ही परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याची जिद्द, आत्मविश्वास दाखवत त्याने पुणे या ठिकाणी कॉम्प्युटर कोर्स, बेसिक कोर्स करण्यासाठी 6 महिन्याचे कोर्स असतो, तो कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्याने अकलूज येथे भक्ती इन्स्टिट्यूट, हे गजानन जवंजाळ सरांचे इन्स्टिट्यूट आहे, त्या ठिकाणी 6 महिन्याचा कोर्स केला. आणि आश्चर्य म्हणजे हा मुलगा अंध असूनही 100 पैकी 95 गुण मिळवून चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. या जिब्रानविषयी सांगायचे म्हटलं तर त्याला मी लहानपणापासून ओळखतो. BSc ॲग्रीला असताना तो पत्रकारांसाठी फोन करायचा, काका माझी बातमी लावा, ही विनवणी करायचा, विनंती करायचा. बातमी लागल्यानंतर त्याचा आनंद पाहून आम्हालाही बरे वाटायचे. मात्र त्यानंतर दृष्टी गेल्यानंतर हा तरुण काहीसा गंभीर विषय झाला. त्यानंतर जिब्रानला 95% मार्क मिळाल्यानंतर त्याची इच्छा जाणून घेतली पालकांकडून. पालकांनी सांगितले की जिब्रान हा MPSC परीक्षेसाठी प्रयत्न करतोय, MPSC क्रॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यासाठी आपण सध्या त्याच्या घरी आलो आहोत. जिब्रानचे म्हणणे ऐकून घेऊया. त्याविषयी ती तरुणांच्या, आजकाल तरुण हातपाय असून, दृष्टी असूनही काहीही न करता निराश होऊन आपलं जीवन संपवण्याचा मार्ग अवलंबतात. कठीण प्रसंगातून बाहेर मिळण्यासाठी जिब्रान हे त्यांना एक प्रेरणादायी ठरणार आहे. असा हा जिब्रान आज आपल्यासोबत आहे. जिब्रान नावाचं एक वादळ, भविष्यातील वादळ, तर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा जिब्रान आज आपल्यासोबत आहे. त्याच्याविषयी या चित्तथरारक किंवा एक प्रेरणादायी प्रवासाबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी जिब्रान जावेद तांबोळी, राहणार अकलूज. माझे शिक्षण BSc ॲग्री झालेलं आहे. पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत मला BSc ॲग्रीपर्यंत दिसत होतं चांगलं, लो विजन होतो. नंतर मग ते मोतीबिंदू झाला, त्यानंतर माझं सगळं विजन गेलं 2023मध्ये. सगळं विजन गेल्यामुळं त्यावेळेस खचून गेलो. त्यावेळेस घरच्यांनी सगळं सपोर्ट केला. घरचे जे होते ह्या सिच्युएशनमध्ये सगळ्यात मोठा घरचा सपोर्ट असतो, फॅमिली सपोर्ट असतो, मित्राचा सपोर्ट असतो. त्यांनी सगळं सपोर्ट केलं, चांगला सपोर्ट केला मित्रांनी वगैरे. त्यामुळं नंतर मग ते 2 वर्ष मी 1 वर्ष सगळं हॉस्पिटल वगैरे सगळं गेलो. नंतर मग आता मला ह्याच्यापुढं काय करायचं? तर आता सध्याला कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये जास्त भर आहे आजकालच्या काळात. तर मग ते टेक्नॉलॉजी शिकायला मग मी पुण्याला गेलो.
तिथं टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून संस्था आहे इथं हडपसरमध्ये रामटेकडीला. तिथं ते शिक्षण देतात ब्लाइंड लोकांना, जे अंध व्यक्ती आहे त्यांना. त्यांना सगळं ते बेसिक कोर्स शिकवतात. कॉम्प्युटरपासून सगळं बेसिक कोर्स शिकल्यानंतर मग ते तिथं शिकलो, 6 महिन्याचा कोर्स केला. नंतर मग अजून आपल्याला स्किल्स शिकायला लागतील काय ना काय पुढं. नंतर मग मी ते इथं आपले अकलूजमध्ये भक्ती टायपिंग इन्स्टिट्यूट हे संस्था आहे. तिथं मी टायपिंगचा कोर्स शिकला. तर अगोदर त्या सरांनी, त्यांना बी त्यातलं काय माहिती नव्हतं, कसं ते ब्लाइंड लोकांना शिकवायचं काय नाही. तर त्यांनी बी अगोदर चांगल्या पद्धतीने शिकवलं त्यांनी बी. त्यांनी सगळं सपोर्ट केला. कसं काय असतं ते टायपिंग कसं शिकवायचं, चांगल्या पद्धतीने त्यांनी शिकवलं मला. आणि त्यांच्या गाईडन्समुळं, त्यांच्या सपोर्टमुळं चांगलं मार्क्स मला भेटले, 95% गुण भेटले. तर त्यांचा बी धन्यवाद देतो मी. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत जे रायटर होते, म्हणजे रीडर होते, प्रतीक खुन्मा, त्यांचाही मी धन्यवाद देतो. तर इथून पुढं आपण काय करणार आहात? इथून पुढे असंच जे कोर्स असतील, म्हणजे ब्लाइंडसाठी जे कोर्स असतील, नंतर मग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत. आता गव्हर्नमेंट एक्झामची तयारी चालू करणार आहे, पण चालू आहेच म्हणल्यावर मग ते पुढं करणार गव्हर्नमेंट एक्झाममध्ये. तुमची दृष्टी ज्यावेळेस कमी होत गेली, त्यावेळेस पालकांनी तुमची दृष्टी परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. हो, खूप त्यावेळेस काय अडचणी आल्या? त्यावेळेस दिसून नसल्यामुळं मग ते कसं चालता येईल, कसं काय होता येईल, तर ते पालकांचा सपोर्ट असल्यामुळं दवाखान्यात गेलो, हैदराबादला गेलो, चेन्नईला गेलो. नंतर मग आयुर्वेदिक बी सगळं बघितलं, तर इथं नाही काय उपचार म्हणले, ते नसवर काय उपचार नाही म्हणले. नंतर मग म्हणलं की आता आपल्याला जे आहे ते देवाने दिलंय, तर त्यापुढे आपण काय करता येईल हे बघायचं. असं आहे की देव आहे का नाही, ज्याला करण्याची क्षमता असते त्याला ते झेपत देत असतो देव आपल्याला. मग ते पुढे आजकाल आपण पाहतोय की तरुण-तरुणी सगळे शरीर चांगलं असताना, हातपाय असताना, दृष्टी असतानाही निराश होतात. त्याविषयी आपण काय आवाहन कराल त्यांना? एवढंच करेल की खचून जायचं नाही कुठल्या परिस्थितीत. सगळं आपण चांगलं करायचं. आणि जे आपण करतोय, जे आपलं कोर्स करतोय, आपण कुठले बी कोर्स करतो, टेक्निकल कोर्स असू द्या, तर मग ते स्पोर्ट्समॅन असू ते जे करतोय ते सगळं चांगलं करायचं, मन लावून करायचं, त्यात सगळं यश भेटेल चांगलं. आपण पाहिलं की जिब्रान जावेद तांबोळी या तरुणाची जिद्द, आत्मविश्वास पाहता ह्या समाजातील तरुणांना एक संदेश देता येईल की तरुणांनो, कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आपण जर मनाची जिद्द बाळगली, आत्मविश्वासाने त्या घटनेला सामोरे गेला, तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आमचे पालक मी जावेद नबीलाल तांबोळी आणि माझी सौभाग्यवती उमेरा जावेद तांबोळी. कसं आहे, जिब्रान पहिल्यापासूनच हुशार विद्यार्थी आणि ग्रॅज्युएशन नंतर आहे ना, त्याच्या सगळ्या डोळ्याचं म्हणजे पूर्ण दिसायचं बंदच झालं. मग आम्ही डॉक्टर काय म्हणले, की हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं दाखवा. मग हैदराबादला इथून गेलो आम्ही. तर तिथे डॉक्टरने बघितलं, चेक केलं, तर ते म्हणले पडद्यावर ताण आलाय आणि पडदा फाटून गेलाय त्याचा आणि त्याची दृष्टी काय होणार नाही आहे. त्याच्या नसबी सगळ्या ब्लॉकेज झाल्यात. त्यामुळे आम्ही दोघं खचून गेलो, डिप्रेशनमध्ये गेलो. पूर्ण आमचं घर डिप्रेशनमध्ये होतं. पण पोरांनीच आम्हाला भरपूर साथ दिली. मला तुम्ही घाबरू नका. दिलंय त्यानं, घेतलंय बी त्यानंच. तर देईल बी तीच तो. त्यामुळे त्यानं आमचं मनोबल वाढवलं आणि आम्हाला हिंमत दिली आणि आज दोघं एकमेकाला हिंमत देऊन आम्ही एक गड लढतोय. आपण पाहतोय की मुलगा आई-वडिलांचा आधार असतो. मात्र एक तरुण मुलगा ज्यावेळेस त्याची दृष्टी जाते, तर एखाद्या माऊलीवर काय परिस्थिती बेतते, आपण पाहणार आहोत त्यांच्या आईकडून. आई आपण पाहतोय भावनिक झाल्यात. तर काय सांगाल आपल्या मुलाची दृष्टी गेली? नहीं, मैं हिंदी में बोल सकती ना? हाँ, मैं मेरे को है ना बहुत उसका ये लगता था अफ़सोस कि मेरे बच्चे को ऐसे कैसा होया करके, वो बहुत मैं अंदर के अंदर ये होती थी। पर मेरे बच्चे बच्चे को अपने दोनों ने हिम्मत दी है कि नहीं ऐसे कर नको, तो अच्छा कर, कुछ ना कुछ होएगा। उन्हें भी हमने हिम्मत दिया कि अम्मी मैं कुछ तो कुछ करता मैं करूँगा। जिद पकड़ा करके आज वो यहाँ तक है। खुद को खुद कर रहा है, ये हमने बहुत बड़ी ये उम्मीद है उसके कंच क्या ना क्या होएगा वो। दूसरा क्या नहीं। जिब्रानला भविष्यात चांगले एम-पी-एस-सीला मार्क पडतील आणि नक्कीच तो आई-वडिलांची खरा-खुरा आधार होईल. त्यामुळे त्यासाठी आपण दुआ करूया की जिब्रान आयुष्यात यशस्वी व्हावं आणि तरुणांना प्रेरणादायी प्रवास ठरावा आपला आणि जिद्द चिकाटी कायम ठेवून आपण आई-वडिलांचा आधार व्हावा. धन्यवाद.